अहमदनगरचा प्रसिद्ध सर्पमित्र आकाश जाधव निघाला गांजा तस्कर. कसं चालवायचं नेटवर्क. महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला अहिल्यानगर जिल्हा अंमली पदार्थांच्या तस्करीतही मोठा असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये आढळून आलेले आहे. एवढेच नाही तर अहिल्यानगर पोलीस दलाच्या कोतेवाली पोलीस शाखेतील खाकी वर्दीतील एक पोलीस आणि दुसरा स्वतःला ज्येष्ठ श्रेष्ठ सर्पमित्र म्हणून घेणारा अंमली पदार्थांचे सूत्रधार निघाल्याने केवळ जिल्हाच नाही तर राज्य हादरून गेलेले आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कोतवाली पोलीस ठाण्यातील हवालदार श्याम सुंदर गुजर याने पोलिसांनी जप्त केलेले 1 कोटीहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ पोलीस मुख्यालयाच्या गोदामातून पळवले. या प्रकरणी त्याच्या विरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या संशयित आरोपी हवालदार श्याम सुंदर गुजर हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान हवालदार गुजर याला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी जानेवारी महिन्यामध्ये शिरूरमध्ये कारवाई करत सुमारे 2 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. यामध्ये अटक केलेल्या आरोपींकडून हवालदार श्याम सुंदर गुजर याचे नाव पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले. त्यानंतर पुणे पोलिसांनी अहिल्यानगरमध्ये येऊन श्याम सुंदर गुजर याला अटक केली. त्यानंतर जिल्हा पोलीस दलाला गुजरचा पराक्रम कळला. आता त्याच्या विरुद्ध चौकशीनंतर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. श्याम सुंदर गुजर अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. तेव्हा त्याच्याकडे जप्त केलेल्या अंमली पदार्थाच्या गोदामाचा कार्यभार होता. या गोदामाची चावी त्याच्याच ताब्यात होती. हे गोदाम मुख्यालयातच होते. श्रीरामपूर पोलिसांनी मे 2025 मध्ये 408 किलो वजनाचा 13 कोटी 75 लाख रुपये किमतीचा अल्फा झोलम हा अंमली पदार्थ जप्त केलेला होता. तो पोलीस मुख्यालयातील गोदामामध्ये गोण्यामधून भरून ठेवण्यात आलेला होता. त्यावरच हात मारून हवालदार श्याम सुंदर गुजर अंमली पदार्थांचे रॅकेट चालवत होता. जवळपास याच कालावधीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील नागर देवळीचा स्वतःला सर्पमित्र म्हणून घेणारा आणि वन्यजीवांना त्यांच्या अधिवासामध्ये सोडवणारा, सर्पाचा जीव वाचवणारा, माणसाला सर्पापासून वाचवण्याचा आव आणणारा, मानवी जीवाला घातक असणाऱ्या अंमली पदार्थांचे रॅकेट चालवत असल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली. अंमली पदार्थ रॅकेटचा संबंध महाराष्ट्र ते ओरिसा असा निष्पन्न झाला. छत्तीसगड राज्यातील महासमुंद जिल्ह्यातील कामासान पोलिसांनी बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी एका संशयास्पद फिरणारी रुग्णवाहिका पकडली होती. औषधासारखे बॉक्सेस सापडलेले होते. 5 क्विंटलपेक्षा जास्त असणारा गांजा पकडला. या गांजांची किंमत तब्बल 2.25 कोटी किंमत आहे. 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या गांजा तस्करीचा सूत्रधार अहिल्यानगरचा सर्पमित्र व प्रसिद्ध यूट्यूबर आकाश मनोहर जाधव असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे लाखो सबस्क्रायबर आहेत. गांजा ओरिसा राज्यातून महाराष्ट्रामध्ये आणला जायचा. 5 ते 6 क्विंटल गांजा एका वेळी आणला जायचा. 6 ते 7 वेळेस ओरिसातून आणला जायचा. सुरुवातीला अहिल्यानगर आणि नंतर पुणे आणि इतरत्र वितरित केला जायचा. पोलिसांनी आकाश जाधव इतरांची संपत्ती जप्त केली. छत्तीसगड पोलिसांआधीच अहिल्यानगर पोलिसांनी आकाश जाधव याच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे यांनी दिनांक 20 जून 2025 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून सर्पमित्र आकाश जाधव याच्यासह 12 ते 13 जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 574/2026 NDPS ॲक्ट कलम 8 क 20 ब 2 C 22-29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. कोतवाली पोलिसांनी दिनांक 19 जून 2025 रोजी रात्री 10:40 अहिल्यानगर पुणे राज्यमार्गावरील
केडगाव बायपास रस्त्याजवळ टोल नाक्याच्या पुढे भारत बेन्झ शोरूम समोर 14 टायर माल ट्रक MH16 CG 0452 लाल रंगाची स्विफ्ट कार क्रमांक MH16 CV 2787 आणि काळ्या रंगाची होंडा सिटी कार क्रमांक MH12 CD 3127 या गाड्या पेट्रोलिंगच्या वेळी अडवून त्यांनी तपासणी करण्यात आली। त्यावेळी त्यांच्यामध्ये 99 किलो 500 ग्रॅम वजनाचा 19,90,000 रुपये किमतीचा 4 गोण्यामधील गांजा जप्त करण्यात आला होता। कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस अंमलदार सूरज कदम, दीपक रोहकले, तानाजी पवार यांनी ही कारवाई केलेली होती। या तीनही गाड्यांच्या सोबत असणारे अंमली पदार्थ तस्कर संतोष प्रकाश दानवे, गणेश बापू भोसले, प्रशांत सुरेश मिरपागर, प्रदीप पप्पू डहाणे, भगवान संजय डहाणे, संदीप केशव बाग, दिलीप माखनो भेसेरे, रोहित अंकुर शेलकर, संदीप छबराव ढोंबे, प्रमोद सुहास क्षेत्रे आदींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र सूत्रधार आकाश मनोहर जाधव हा फरार झालेला होता। या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना अनेक गोष्टी निष्पन्न करता आल्या। या सर्व आरोपींचे अंमली पदार्थ गांजाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे। यातील आरोपी दिलीप माखनो भेसेरा राहणार ओरिसा आणि संदीप केशव बाग राहणार ओरिसा यांनी ओरिसा राज्यामध्ये गांजा या अंमली पदार्थाची साठवण केल्याचे पोलीस पथकाने निष्पन्न केले। त्यांनी हा गांजा खरेदी करणारा अहिल्यानगरचा मुख्य सूत्रधार आकाश मनोहर जाधव त्याच्याशी संधान साधले। आकाश जाधवचे पंटर अक्षय बापू डहाणे, भगवान संजय डहाणे, प्रमोद सुहास क्षेत्रे यांनी ओरिसा राज्यातील आरोपींशी रोखीने व्यवहार केला। उरलेली रक्कम प्रदीप डहाणे आणि संदीप ठोंबे यांनी ऑनलाईन पाठवून ओरिसा राज्यातून 100 किलो गांजा विकत घेतला। तो गांजा संतोष प्रकाश दानवे याच्या ताब्यातील ट्रकमध्ये इतर साथीदार गणेश बापू भोसले, प्रशांत सुरेश मिरपगार, भगवान संजय डहाणे, प्रमोद सुहास क्षेत्रे यांच्या मदतीने लोड केला। तो ओरिसा राज्यातून अहिल्यानगर येथे आणून पुणे तसेच इतरत्र वितरित केला। पुण्याचा गांजा तस्कर रोहित अंकुर शेलकर याने गांजा इतर ठिकाणी वितरित केला। सर्व जणांनी संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या गांजा या अंमली पदार्थांची आंतरराज्यीय आयात निर्यात करून व्यवहार केला। ते सर्वजण एकमेकांच्या चांगले संपर्कात होते। त्याबाबत त्यांचे CDR SDR पोलिसांना प्राप्त झालेले आहेत। ओरिसा राज्यातील आरोपी दिलीप भेसेरा याच्या गावी अहिल्यानगरचे आरोपी आकाश जाधव याच्यासह इतर जण गेल्याचे उघड झाले आहे। अहिल्यानगर पोलिसांनी गांजा तस्करीतील इतर आरोपींना अटक केली। मात्र मुख्य सूत्रधार आकाश जाधव हा मात्र फरार झालेला होता। आकाश जाधव हा ओरिसातून व्हाया छत्तीसगड महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे गांजा आणून तो वितरित करायचा। त्याला छत्तीसगड राज्यातील कामासान पोलिसांनी रुग्णवाहिकेतून गांजा तस्करी करत असताना नुकतेच ताब्यात घेतले। त्याच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली। अहिल्यानगरचे कोतवाली पोलीस पुढील तपासासाठी लवकरच त्याला ताब्यात घेणार आहेत। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, DYSP अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे पुढील तपास करत आहेत।